सगळे लोकोपयोगी लोकाभिमुख या ठिकाणी प्रकल्प उभे राहत आहेत। आम्ही देखील 2.5 वर्षात जे काम केलं राज्यामध्ये, मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं, त्याची पोचपावती एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना, शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण, त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या। मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडक्या बहिणी पण इकडे आहेत। कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। आम्ही जे जे बोललो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, आमची टीम तीच आहे आणि आमच्या गाडीचं इंजिन पण तेच आहे, डबल इंजिनचं सरकार। मोदीजी देखील आमच्या पाठीशी आहेत। त्यामुळे जे जे आम्ही बोललोय ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे करणार, हा महायुतीचा शब्द आहे। आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही, हे दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे। आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। स्वच्छता हा रोगराईला पळवून लावणारा विषय आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील स्वतः डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं, स्वतः झाडूही हातात घेतला आणि पाण्याचा पाईपही हातात घेतला। ब्रिटिशांनंतर मुंबईचे आणि इतर शहरांचे रस्ते धुताना पहिल्यांदा पाहिलं आणि म्हणून या ठिकाणी या स्वच्छतेचा जो आज आपण सुरुवात केलेली आहे याला मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आतापर्यंत ज्या ज्या योजना आपण केलेल्या आहेत या योजना लोकाभिमुख आहेत, लोकांना त्याचा फायदा होतोय आणि म्हणून या जी काही नवीन तुमची यंत्रणा आहे या यंत्रणांना मी सांगू इच्छितोय की तुमच्याकडून खूप अपेक्षा आम्हाला आहे आणि या अपेक्षा आपण नक्की पूर्ण कराल। आणि त्याचबरोबर मगाशी खासदारांनी देखील सांगितलं की या ठिकाणी काम करणारे जे जुने आपले सफाई कर्मचारी होते त्यांनाही या तुमच्या सेवेमध्ये आपल्याला सामावून घ्यायचं आहे, त्यांनाही कुठं वाऱ्यावर सोडायचं नाही, त्यांनाही आपल्याला या ठिकाणी या कामात वापरायचं आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देत असताना या आजच्या या जे आपले प्रकल्प आपण हातात घेतलेले आहेत, आयुक्त महोदय या ठिकाणी जे आपण आज भूमिपूजन केली, उद्घाटन केली, हे सगळे प्रकल्प हे लोकाभिमुख आहेत आणि लोकाभिमुख प्रकल्प हे आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून नवीन आपल्याला काय करता येईल ते करा, नवीन आपल्याला जे लोकांना देता येईल ते करा आणि खऱ्या अर्थाने या कल्याण डोंबिवलीचा विकास, या सर्वांगीण विकास या ठिकाणी आपण करा। कारण मला आठवतंय माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आपल्या या कल्याण डोंबिवलीला देखील अंबरनाथ असेल, इतरही जी शहरं आहेत आपली MMR मधली, या शहरांना विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत आणि यापुढे देखील विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही ग्वाही देतो। आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब। यानंतर मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्या सर्व गाड्यांना ध्वजांकन करायचं आहे। माझ्या व्यासपीठाच्या